नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. चेंबूरमध्ये मनसेकडून सरकारच्या विरोधात बॅनरबाजी. बदलापूर घटनेवरून राज्य सरकारचा निषेध हंडी ही टॅगलाईन वापरून बॅनरबाजी. बदलापूर प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल. सुमोटो अंतर्गत याचिका दाखल. उद्या सकाळी तातडीची सुनावणी. बदलापूर प्रकरणाची SIT मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीत चौकशीची मागणी. गुन्हा दाखल करूनही घेण्यासाठी आता आंदोलन करावं लागणार का? बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर ट्विट करत राहुल गांधी यांचा सवाल. शिंदे गटाच्या वामन म्हात्रेवर अखेर गुन्हा दाखल. सुषमा अंधारेंच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. जितेंद्र आव्हाडांचीही पोलीस ठाण्याला भेट. म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यानं अंधारे आक्रमक. वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराची माफी मागितली पाहिजे. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. आंदोलकांच्या भावनेचा विरोधकांकडून राजकीय वापर. संजय शिरसाट यांचा आरोप. बदलापूरमधील अत्याचार घटनेचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबाबत माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंनी केलेल्या शेरेबाजी विरोधात पत्रकार संघटना आक्रमक. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसह इतर पत्रकार संघटना राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देणार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना 1,500चा चेक दिला. भेट. आम्हाला लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडकी बहीण सुरक्षा महत्वाची. बदलापूरतील घटनेनंतर दानवे आक्रमक. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून बदलापूर प्रकरणाची दखल. FIR दाखल करण्यात 12 तास उशीर का झाला? 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश. MPSC आंदोलकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार. सुप्रिया सुळेंचं पुण्यातील MPSC आंदोलकांना आश्वासन. MPSC आंदोलनावर सरकारनं योग्य भूमिका न घेतल्यास स्वतः आंदोलनात सहभागी होणार. ट्विट करत शरद पवार यांची माहिती. MPSCच्या मुद्द्याला सत्ताधारी गांभीर्यानं घेत नाही. पवारांचा टोला. परभणी जिल्ह्यातील सरपंच अप्पाराव वावरे यांचा हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्षप्रवेश. मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. इगतपुरीच्या घोटीत बँकेच्या आवारात रात्री 11:30 वाजता महिलांची गर्दी. KYC करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच महिलांच्या रांगा. घोडबंदर किल्ल्यावरील गडप्रेमींच्या आंदोलनास अखेर यश. मीरा भाईंदर महापालिकेनं मागण्या मान्य करत किल्ल्यावर सुरक्षा रक्षक तैनात करून CCTV लावणार असल्याचं पत्रक जाहीर केलं. धुळ्यात नंदाळे शिवारातील कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते जलपूजन. परिसरातील शेतकऱ्यांची चिंता मिटली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जळगावच्या धरण गावात नागरिकांचा मोर्चा. आरोपीला कठोर शिक्षा द्या. नागरिकांची मागणी. जळगावच्या मेहरून तलावातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतरही प्रशासनाकडून खबरदारीसाठी कुठल्याही सूचना नाहीत. धुळ्यातील मोहाडी रानमळा रस्त्याची दुरावस्था. रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिकांची तारांबळ. रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. धुळ्याच्या शिंदखेड तालुक्यात दूषित पाणी पिल्यानं 29 आदिवासी मजुरांना विषबाधा. सर्व मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरू. मीरा भाईंदरमध्ये राज्यातील पहिली पर्यावरणपूरक सर्वधर्मीय स्मशानभूमी तयार होणार. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश. राज्य सरकारकडून 15 कोटींच्या निधीला मंजुरी. पेण हमरापूरच्या आकर्षक गणेश मूर्तींचा सातासमुद्रापार डंका. गणेश मूर्ती कारखान्यात कारागिरांची मोठी लगबग सुरू. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच शिल्लक. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली आहे. पुण्यातील परशुराम ढोल ताशा पथकाकडून वादन सरावाला जोरदार सुरुवात. भुसावळ हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्ण उघडले. धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणातून 40,648 क्युसेक पाण्याचा विसर्ग. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात झालेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण. पावसामुळे कन्नड शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं तर धुळे सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटातील रस्ता खचला. नांदेड जिल्ह्यात सततच्या वातावरण बदलांमुळे खरीप हंगामातील पिकं धोक्यात. सोयाबीन कपाशीसह इतर पिकांवरही रोगांचा प्रादुर्भाव. परळीतील कृषी महोत्सवात फवारणी ड्रोन ठरतंय प्रमुख आकर्षण. या ड्रोनमुळे शेतकऱ्यांना अवघ्या 7 मिनिटात 1 एकर फवारणी करणं शक्य होणार. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काटेपूर्णा धरण 93% भरलं. धरणाचे 2 दरवाजे उघडले.
साताऱ्यात मुसळधार पावसामुळे मायणी ब्रिटिशकालीन तलाव ओसंडून वाहू लागलाय. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जळगावच्या चाळीसगावातील गवताळा अभयारण्यात जोरदार पावसाची हजेरी. पाटणादेवी इथं डोंगरे नदीला पूर आल्यानं काही भाविक अडकले होते. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात जोरदार पाऊस. हिरापूर रोड येथील नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये पाणी शिरलं. दुकानदारांचं मोठं नुकसान. पैठण तालुक्यातील पाचोडमध्ये जोरदार पावसानं बारसवाडा येथील कोरड्या पडलेल्या गल्हाटी प्रकल्पात पाण्याची आवक सुरू. परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. सोलापूरच्या कुर्डुवाडीला 3 दिवसाआड पाणीपुरवठा. उजनी धरण पुरेसा पाणी साठा असतानाही पाणीपुरवठ्यात अनियमितता कायम. शहरवासियांची गैरसोय. बीड जिल्ह्यात अत्यल्प पावसातच लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गळू लागली. इमारत गळत असल्यानं शॉर्ट सर्किटचा धोका. मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील नागपूर मेडिकल कॉलेज आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात बेड आरक्षित. आरोग्य विभागानं सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्यानंतर उपाययोजना सुरू. जळगावातील बँकांसमोर लाडकी बहीण योजनेच्या वेगवेगळ्या कामासंदर्भात महिलांच्या लांबच लांब रांगा. योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रियांच्या पूर्ततेसाठी महिलांची गर्दी. रत्नागिरीत कुवारबाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे 1.5 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. बुलढाण्यात रेतीच्या डंपरनं 2 अल्पवयीन दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना चिरडलं. एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. कोल्हापुरात ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेच्या स्वागतावेळी अनुचित प्रकार. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून मिरवणुकीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामॅन आणि वृत्तपत्राच्या छायाचित्रकारांना मारहाण. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जालन्यात सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. आरोपीवर कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन. बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ परभणीत ठाकरे गट आक्रमक. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत ठाकरे गटाचा जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा. कोलकाता बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला आघाडीची निदर्शनं. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सरकारचा निषेध व्यक्त. शिक्षक मिळत नसल्यानं संतप्त सरपंचाने शाळेला कुलूप लावत पंचायत समितीच्या आवारात शाळा भरवली. पंचायत समितीच्या परिसरात विद्यार्थ्यांची शाळा भरवत विद्यार्थ्यांची घोषणा. अहमदनगरच्या राहता तालुक्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा. सकल हिंदू समाजाकडून राहता बंदची हाक. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चा. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा. पेसा अंतर्गत पात्र उमेदवारांना तत्काळ सेवेत रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी आमदार हिरामण खोसकरांच्या नेतृत्वात मोर्चा. SC/ST आरक्षण वर्गवारी संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात बंद. करमाळा शहरातील बाजारपेठ बंद ठेवत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा. SC/ST आरक्षणात वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात धाराशिवमधील परंडा शहर कडकडीत बंद. व्यापारी वर्गाचा शहर बंदला चांगला प्रतिसाद. बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. पीक विम्यासह शासकीय अनुदानासाठी ई-पीक पाहणीची जाचक रद्द करण्याची मागणी. बीडच्या परळीतील 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान 5 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल. अहमदनगरमधील शेवगाव बस स्थानकावर गाळ्याचे साम्राज्य. परिसराची दुरवस्था झाल्यानं पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये बसून चिखलाने अभिषेक घालत प्रशासनाचा निषेध. संजय नांगरे यांचं आक्रमक आंदोलन.